सुप्रभात मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल @पनवेलकर विशाल. मी तुमचा दोस्त, तुमचा होस्ट विशाल. तर मित्रांनो, आजचा सीन कसा आहे माहिती आहे का? आज आपल्याला जायचं होतं चेंबूरला, पण काही कारणास्तव ते झालेलं आहे, आपलं जायचं कॅन्सल. तर माझ्यासोबत आता पप्पा पण आहेत, मम्मी पण आहेत. तर आम्ही चेंबूरला जाण्यासाठी निघालेलो, पण थोड्याशा प्रॉब्लेम झाल्यामुळं आम्ही नाही गेलो. तर राईट नाव मी आता आलो करंजाड्यामध्ये. पण मी येताना व्हिडिओ का नाही बनवली, कारण आम्ही तिथून आलो ते मरणाची ट्रॅफिक होती. तर बोललो राहू द्या, थोड्या वेळानंतरच बनवूयात. तर मग मी आत्ता करंजाड्यामधून व्हिडिओ स्टार्ट करतोय आपली आता. तर आता आपला सीन कसा आहे, आता इथं आपण एका काकांना भेटायला आलो आहे. तर त्यांना आपण आता भेटूयात. त्याच्यानंतर आपण आपल्या कामासाठी जेव्हा जाऊ, ते पण समोरून आलेले आहेत. आता आपण आपल्या कामासाठी जेव्हा जाऊ, तर पुढे मी तुम्हाला भेटतो. सॉरी, हे गाडी साफ करायचं पडलं होतं माझं खाली. तर पुढे आता मी थोड्या वेळाने तुम्हाला भेटतो. तर स्टेट येऊन मग आता आपण ज्या कामासाठी आलेलो ते आपलं काम झालेलं आहे. आता आपण इथून जाऊयात आपल्या घराच्या दिशेने. तर आता बघू आपल्याला कुठे जायचं असेल, काही छोटं मोठं काम असेल तर आपण ते निपटू. आपलं ते रोजचं कामच झालेलं आहे, सकाळी उठणे आणि ब्लॉग बनवणे. मम्मी तुझं दार लागलं नाही, दार लाव. हे मम्मीचं माझ्या नेहमीच आहे, ती कधीच तिचं दार लावत नाही, पण आता काय चालायचं. तर चला आता आपण जाऊयात पुढे. हे बघा, आपण पाहू शकतो इथे एअरपोर्टचा बोर्ड लावला आहे. एअरपोर्ट कार्गो टर्मिनलसाठी आपल्याला स्ट्रेट जायचं, पण आपल्याला मारायचं इथनं यू टर्न, कारण इथं आपलं काम झालेलं आहे. आणि आता आपण चालू आपल्या घराच्या दिशेने. आणि हा सर्कल एकदम रिस्की आहे, कारण इथं काहीच नॉर्म्स नाही आहेत. ज्याला जिथं वाटेल तो घुसतोय. आता मी तुम्हाला एकदम सुंदर मंदिर दाखवतो, काल भैरवनाथांचं. छान मंदिर बांधलेलं आहे. हे बघा, लेफ्ट साईडला दिसायची सुरुवात झालेली आहे मंदिराची. एक दिवस आपण संध्याकाळी येऊन नक्कीच दर्शन घेऊ इथे, कारण एकदम अप्रतिम मंदिर बांधले आहे. आता दिसतंय का नाही बघा जरासं. थोड्या साईड पोझिशनने नाही दिसत, कारण थोडी जाडीमध्ये. तर राईट नाव आता आपण आलेलो आहोत पनवेलमध्ये, जिथं ट्रॅफिक असते. आणि आपण पाहू शकता आपल्या इथे प्रशांत कॉर्नर पण चालू झालेला आहे. हा स्वीट्स खूप छान आहे. आणि आता आपण चाललोय आपल्या घरी. आपण ही गाडी पाहू शकता, मला वाटतं ही नॅनोपेक्षाही लहान आहे. आता बॅटरीवर गाड्या आल्या तर पब्लिक एकदम आवडीने घ्यायला लागली. आणि टाटाने काढलेली नॅनो, तेव्हा नॅनोला कोण तिथं स्टेटस सिम्बलच झालं होता, गरिबांची गाडी. त्याच्यामुळे ती गाडी काय एवढी चालली नाही. पण ह्या गाड्या मस्त चालतात आहेत, छोट्याच्या छोट्या बॅटरीवरती आहेत. ईव्ही का जमाना आ रहा है. आता आपण आलेलो आहे पंचमुखी हनुमान मंदिराच्या सर्कलला. इथनं आता आपलं घर काय 10 मिनिटाच्या अंतरावर राहिलेलं आहे. चला आता सिग्नल सुटायची वाट बघूयात. आपण रोडच्या त्या साईडला पाहू शकता स्टॅच्यू लावण्यात आलेले आहेत. आणि नावेले जी नाव आहे तिला नाव दिलेलं आहे दर्यासागर. खूप सुंदर असे स्टॅच्यू वाटत आहेत, आपले कोली बांधवांचे स्टॅच्यू आहेत ते. आणि त्याच्याच वरती एक्झॅक्ट छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. आता महाराजांची जयंती आहे परवा, तर फक्त उद्याचा दिवस राहिलेला आहे. आणि आता आपण आहोत पंचमुखी हनुमान मंदिराच्या समोर. कालही आपण इथेच होतो.
थोड्याच वेळात आपला सिग्नल सुटेल तर आपण पुढे जाऊयात आणि बघूयात की रस्त्याने बऱ्याचशा अशा महाराजांच्या मूर्त्या आहेत। आज आमच्या साईडचा रोड तर अख्खा भगवा भगवा दिसत आहे, खूप बरं वाटतं बघून। तर पुन्हा एकदा आपण पाहू शकतो आपलं हनुमान मंदिर आहे, हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि आमच्या वेन्यूवाल्या भावाला लय घाई झाली आहे, एकोद्याला ठोकून जाईल। आणि आपण लेफ्ट साईडला बघा काय सुंदर वाटतं दृश्य, वातावरण टाईट, भगव्याशी नो फाईट। बघा आता भगवा कसा चमकतोय, अख्ख्या रोड साईड एकदम भगवा भगवा झालेला आहे बघा। आणि खरीदार पण आहेत, असं नाही की फक्त झेंडे लावून हे लोक उभे आहेत, लोक घेण्यासाठी पण उत्सुक आहेत। आणि थोडी गाडी स्लो करतो, आता आपण पाहू शकतात महाराजांच्या किती मूर्ती आहेत तिथं। जर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊन बिंदास मूर्ती घेऊ शकता। बरेचसे लोक आहेत जे नवीन राहायला आलेत पनवेलमध्ये, त्यांना माहिती नाही। काय सुंदर सुंदर मूर्ती आहेत महाराजांच्या। मित्रांनो तुम्ही जर माझा लास्ट ब्लॉग बघितला असेल तर मी तुम्हाला ही सुंदर बिल्डिंग दाखवली होती, तर तेव्हा मला माहिती नव्हतं काय आहे। हे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं ऑफिस आहे, हे मला त्या दिवशी माहिती नव्हतं, मी वाचलं पण नाही। आपण गाडी पटकन आपली गाडी क्रॉस झाली तिथनं, त्याच्यामुळे मला काय बघता पण नाही आलं काय। मग मी काल का परवा मी आलो तेव्हा मी प्रॉपरली वाचलं, ते बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं ऑफिस आहे। आणि आजूबाजूचा व्ह्यू किती सुंदर वाटतंय, आज एकदम क्लीन एन्व्हायरमेंट आहे, साफसुथरं। आणि लेफ्ट साईडला बघा नाही नर्सरीमध्ये काय सुंदर प्रकारचे पॉट ठेवलेले आहेत। आणि आपल्या डोक्याच्या वरनं चालली आहे मालगाडी। खूप भीती वाटते अशा ब्रिज खाली यायला, जेव्हा आवाज येतो खडखाड खडखाड, असं वाटतं की आता आपल्या डोक्यात काहीतरी पडणार आहे। आणि आपण आता आलेलो आहे आपल्या रोजच्या घरच्या सिग्नलला, म्हणजे ONGCच्या सिग्नलला। थोडी पूर्ण गाडी टाकूयात कारण हा रस्ता खूप खराब आहे। हे लेफ्ट हँड साईडला ONGCचं काहीतरी आहे, मला वाटतं कंपनी किंवा लॅबॉरेटरी आहे त्यांची असं, कारण आपण रोज त्यांच्या बाजूनेच जातो, पण आपल्याला आतमध्ये जायचं तर अलाउड कोणालाच नाही आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला प्रॉपरली माहीत नाही की काय आहे। आणि आता आमच्या घरी जाण्यासाठी इथून एक शॉर्टकट आहे, कच्चा रस्ता आहे जरासा, कारण तो तिथून मधून गेलो की आपली गाडी खड्ड्यामध्ये आपटायची। आता बघा ह्या काकांनी एवढा मोठा ट्रकच टाकलेला आहे इथून, काका जोमात तर अख्खं मार्केट गेले कोमात। ही जी वॉल बघतोय आपण ही ONGCची आहे। हा एक टायमिंगला बस स्टॉप होता, आता खंड्यार झालाय। पिंपळाचं झाड सुकलंय एकदम। चला आता जाऊयात आपण आपल्या घराच्या दिशेने। हे घ्या EV का जमाना आ गया आहे, अजून एक EV आलेली आहे समोरून। आणि आता हे आमच्या जवळपासचं एन्व्हायरमेंट बघा किती सुंदर आहे। जास्त काय बोलत नाही तर फक्त तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा गाईस। फाटक लागलेले आहे आणि आपण पाहू शकता की मालगाडी आलेली आहे, तर आपल्याला आता घरी जायला वेळच लागणार। भावांनो आता आपण जिथे राहतो तिथं फाटक आहे, पण आपण एक गोष्ट कधी ऑब्झर्व करत नाही
की आपण तर आता गाडीमध्ये किंवा बाईकवर जो येतो तो आता ते फाटकाच्या खालनं जायची सिस्टम आता बंद झालेली आहे, कारण फाटकांची रस्त्यांची हाईट वरती झाली आणि फाटकचं हाईट कमी झाल्यामुळं गाडी तर बाईक तर कोण उचलू शकत नाही. पण मी बरेचसे पोरं बघितले. आता हा मुलगा बघा, आता हा बिचारा चालत आला म्हणून का गाडी आली म्हणून तो उभा आहे. जर गाडी नसती तरी त्याची नुसती जीवाची गाळण धावपळ इकडून तिकडं जायची. मी बऱ्याच वेळा आमच्या फाटकामध्ये पण अपघात होता होता राहिलेले आहेत. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की ट्रेन आली तर आपण एक 2 मिनटं उभे राहा, 5 मिनटं लागू 10 मिनटं लागू दे, पण घरी सेफ जा. घाई करून काय फायदा नाही आहे. घाईमध्ये कोणाला काही निष्पन्न झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे आपल्या जीवाला 100 लाख 1 लाख टक्का आपल्याला धोकाच असणार आहे. तर तुम्ही आता तात्पुरता व्ह्यू एन्जॉय करा ट्रेनचा. या सगळ्या जे वॅगनचे, ही जी वॅगन आहे मला वाटतं आता ही झाली कुठेतरी, हे एम्प्टी कंटेनर असतील. आता हे कुठेतरी अनलोड होतील आणि यार्डमध्ये जातील, कारण आपल्या इथून आपल्याला उरण पण जवळच आहे. हे सगळे उरणचेच कंटेनर आहेत. तर मग मित्रांनो, आता तर सीन काय माहिती आहे का, आपण संध्याकाळचं ट्रेनिंगला जात असतो. जो आपल्याकडे लॅब्राडॉर आहे ट्रेनिंगला. बाकी आपले जेवढे पण 3-4 डॉगे आपण सकाळी करतो, पण त्यावेळेस व्हिडिओ बनवायचा मूडमध्ये नसतो. मी सकाळी 4-4:30ला उठतो त्याच्यामुळे. पण आता काय सीन आहे माहिती आहे का, आपल्याला ज्या लॅबला ट्रेन करायला जायचं होतं त्यांचे जे ओनर आहेत ते घरी नाही आहेत, ते बाहेर गेलेले. तर मग आता आपण काय करू माहिती आहे का, आपण जाऊ आपले जे बाकीचे कामं आहेत, काय छोटे मोठे कामं असतील आपल्याला 1-2 जागी, मला पण जायचं आहे तर मी जातो. आता मला जायचं आहे न्यू पनवेलला. जी माझी आजी माझ्या घरी आलेली आहे, तिची तब्येत ठीक नाही आहे, तिची काय वस्तू मला तिथून घेऊन यायचं. तिकडे जाऊन आपण स्वीट्समध्ये जाऊन आपल्याला एक ज्यूस आणायचा, तो ज्यूस पण घेऊ. तर मग आता आपण काय करू, पटापट जाऊ, चटासाठी येऊ. ठीक आहे गाईज, स्टेट येऊ. तर मित्रांनो, आता आपण झालेलो आहे बॅक टू पवेलियन इन द सेन्स आपण आलेले आपल्या घरी. तर घरी येण्यासाठी मला झाला उशीर. आता म्हणजे रात्रीचे 11:30, कारण आपण ज्या डॉगला ट्रेनिंग देतो त्यांचा मला पहिले फोन आला की येऊ नका, नंतर अचानक फोन आला की या म्हणून, कारण ते बाहेर गेले होते, मग ते आले लवकर. तर त्याच्यामुळे ते आल्यामुळे मला तिकडं जायला लागलं. आणि मला आज त्या डॉगने एवढा त्रास दिला इन द सेन्स त्याची पण काही चुकी नाही. आपण जेव्हा एखाद्या डॉगला त्याच्या मनाविरुद्ध ज्या गोष्टी असतात त्या शिकवायला जातो, सीट, सेकंड, डाऊन, स्लीप, तर मग ते लोक पण थोडंसं ॲग्रेशन दाखवतात, थोडं नाटक करतात. त्यांना समजायला लागतं, ट्रीट घ्यायला लागते प्रेमाने, रागाने. त्याच्यामुळे मला आज जरा वेळ झाला. तर मी आता पहिले जेवतो, त्याच्यानंतर मला भरपूर काही काम असतं, मला व्हिडिओ एडिट करायची असती. तर माझी एवढीच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही आवडलं तर प्लीज मला एक कमेंट करून नक्की सांगा. तर मग आपण आता भेटूयात उद्या एका नवीन व्लॉगसोबत आणि एका नवीन एन्जॉयमध्ये. ठीक आहे गाईज, गुड नाईट गाईज, राईड सेफ, स्टे सेफ गाईज.